बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, की तुम्ही आता थंबनेलमध्ये पण बघितलात तर ते खरं आहे आणि बांधकाम कामगारांसाठी जे वाटप होतं, जे भांडे, पेटी, aqua फिल्टरचं वाटप वगैरे, हे आता 4-5 महिन्यापासून बंद झालेलं थांबलेलं आहे. तर आता ते सुद्धा आता लवकर चालू होणार आहे आणि स्कॉलरशिपची जी होती, म्हणजे मुला-मुलांची जी स्कॉलरशिप होती बांधकाम कामगारमध्ये, तर त्या आता स्कॉलरशिपमध्ये पण आता वाढ होणार आहे. आता 9वी सुद्धा आता तुम्हाला जास्तीत जास्त करून वाढ करून तुम्हाला मिळणार आहे आणि मेन म्हणजे जर बघितलं जे 9वी मध्ये ₹5,000 भेटत होते पहिलं, तर ते आता वाढवून तुम्हाला आता 20,000 ते ₹25,000 भेटणार आहेत 9वी. तर आणि आता जर बघितले तर त्यामध्ये अजून असं 4 नवीन स्कीम आणलेलं आहे. जे बांधकाम कामगारचा फॉर्म भरलेला आहे, त्या कामगारांनाच त्यांच्या मुलांना हे लाभ भेटणार आहे. जे कोण बांधकाम कामगारचा फॉर्म भरले नाही, तर त्यांना हे लाभ नाहीये. तर म्हणून जे कोणी सुद्धा नवीन फॉर्म भरले नसेल कामगारचं, तर तुम्ही आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि मी तुमचं कामगारचं फॉर्म जे आहे तुम्हाला मी भरून पण देईन. तर आता ह्यामध्ये नवीन आणि दुसरं स्कीम काय आहे, की जे पहिलं जे 2 पाडले जे त्यामध्ये लग्नाचा पण खर्च आता त्यामध्ये पण त्यांनी चेंज केलेला आहे आणि मेन म्हणजे जर बघितले तर आता ते मृत्यू जे झाल्यानंतर ₹2,00,000 पहिला भेटत होते. तर त्यामध्ये त्यांनी आता वाढ करून ₹3.5 लाख आणि ₹6.5 लाख घरच्यांना त्यांनी आता एक त्यांची सहायता म्हणून, आर्थिक सहायता म्हणून त्यांनी देणार आहेत आणि हे न्यूजमध्ये तुम्ही बघा, न्यूज म्हणजे तुम्हाला कळेल. तर कोणाकोणाचे बांधकाम कामगारचे रिन्यूचे फॉर्म आले असेल तर लवकरात रिन्यू करून घ्या आणि मेन म्हणजे जे कोण नवीन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरायला सुद्धा आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. आणि आता जर बघा तुम्ही हे व्हिडिओ एकदा बघा आता आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आता हे व्हिडिओ एकदा बघा न्यूज ती काय आहे नेमकं. धन्यवाद. साठी एक मोठी घोषणा आहे ती फडणवीस सरकारकडून करण्यात आलेली आहे. तुम्ही शासन निर्णय जारी केलेला आहे, नेमकी काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की बांधकाम कामगार हा आपल्या समाजातील एक अंतिम घटक आहे आणि या बांधकाम कामगाराला जर दुर्दैवाने एखादा अपघात होतो तर त्याचा तो खऱ्या अर्थानं त्या घरातला कर्ता पुरुष असतो आणि तो गेल्यानंतर त्या घराला आधार दिला पाहिजे. म्हणून आपल्या राज्य सरकारने विशेष करून देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात आम्ही असा निर्णय केला आहे की पहिले जर नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला फार तोडकी मदत होती, तर ही मदत वाढवली पाहिजे. त्यासाठी आम्ही आता हा निर्णय केला आहे की नैसर्गिक मृत्यू झाला बांधकाम कामगाराचा तर त्याला आता ₹3.5 लाख, अपघाती मृत्यू जर झाला तर त्याला ₹6.5 लाख आणि त्याला अपघातानंतर दिव्यांगत्व आलं तर अशा वेळेस त्याला जवळजवळ ₹2 लाख आपण आर्थिक सहाय्य या माध्यमातून करणार आहे. आपण बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनासुद्धा आता कार्यान्वित केली आहे, जेणेकरून एका वयोमर्यादेच्या नंतर त्याच्या शरीराची जी कार्यक्षमता आहे ती घटते, पण त्यानंतर त्याला काम मिळत नाही, म्हणून त्याला निवृत्ती वेतनसुद्धा आपण देणार आहे. आणि सोबतच मॅटर्निटी बेनिफिट्समध्ये महिलांना पहिली जी मदत होती ती आता आपण ₹25,000 वाढवली आहे आणि यामुळे या बांधकाम कामगारांना खूप मोठा दिलासा आदरणीय देवेंद्रजी, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्रा वहिनी यांच्या मार्गदर्शनामध्ये या राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आता हा लाभ होणार आहे. सर, पण हा लाभ महाराष्ट्रातले कामगारांना असणार आहे की इतर राज्यातला पण असणार? जे कामगार आपल्या बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदीत आहे अशा सर्व कामगारांना लाभ होणार आहे. जर अपघात झाला तर साहजिकच आहे का कुठेतरी ज्यांचं काम आहे त्यांच्याकडनं हलगर्जीपणा केला गेला असेल, नियमांचं पालन केलं गेलं नसेल, मग त्यांची चौकशी होऊन कारवाईचं काही तरतूद नाही. त्याच्या SOP आपण केलेल्या आहेत. त्या SOPच्या माध्यमातून जे पात्र आहेत अशा सर्वांना आपण लाभ देऊ. सध्या बांधकाम कामगारांची काय संख्या आपल्याकडे नोंदीत आहे, तो पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे अंमलबजावणी करताना नेमकं मोठा प्रश्न होता की नोंदणी करताना जे कंत्राटदाराकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही, त्या संदर्भात देखील काय हालचाल केली जाते? नाही, मध्यंतरी आपल्या याच्यात जे नोंदणी करताना ग्रामसेवकाचं पत्र लागायचं आणि बांधकाम म्हणजे ग्रामसेवकांनी ते द्यायला नाही म्हटलं होतं. त्यानंतर आपण कंत्राटदारांचे प्रमाणपत्र आणण्यास त्यांना सांगितलं होतं आणि एखाद्याला मिळत नसेल तर आपण त्याला तेथील पंचायत समिती असेल, तहसील असेल, PWD असेल यांच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करतो.